नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ ना मार्च महिन्यातला आहे, म्हणजेच पाठीमागच्या महिन्यातला आहे, 11 मार्चचा, जो की आत्ता ना मी गॅलरीमध्ये पाहिला आणि म्हटलं चला आता व्हिडिओ आहे तर तो ना एडिट पण करू आणि शेअर पण करू. लेट करते खूप हा व्हिडिओ शेअर, पण मग डायरेक्ट डिलीट करून टाकण्यापेक्षा म्हटलं एवढे सगळं शूट केलं होतं तर आता एडिट पण करून टाकू. आता ना मी सकाळच्या 5:30 वाजताच उठले होते, कारण मला गावाला जायचं होतं आणि गावाला मला एकटीलाच जायचं होतं. तर वरदचे पेपर चालू होते, त्यामुळं ना आम्हा सगळ्यांना गावाला जाता येणार नव्हतं. म्हणून मग ना मी बसने जाणार होते गावाला. पण जायच्या आधी वरदला आणि त्याच्या पप्पाला इथं स्वयंपाक बनवून ठेवायचा होता, म्हणून आज पहाटेच उठले होते. सगळ्यात आधी तर मी शिमला मिरची चिरून घेतली, त्यानंतर ना इथं शिमला मिरची बनवायला घेतली. आता मी शिमला मिरची कशी बनवते ना ते थोडक्यात सांगते. तेलामध्ये सगळ्यात आधी शिमला मिरची ना परतायची. परतल्याच्यानंतर त्यामध्ये ना मसाले टाकायचे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. सगळ्यात शेवटी त्यामध्ये ना शिजल्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकून परतायची. झाली अशी शिमला मिरची. खूप टेस्टी होते, अशी एकदा नक्की ट्राय करून पहा. तर इथं मी चपात्याचं पीठ आधी भिजवून ठेवलं होतं उठल्या उठल्या. त्यानंतर ना 10-15 मिनटांनी चपात्या करायला घेतल्या, तर चपात्याचं ना पीठ छान असं भिजलं होतं, त्यामुळे ना चपात्या एकदम छान येत होत्या. आता वरससाठी ना डब्याला वेगळी भाजी बनवायची होती, कारण तो काही जास्त तिखट खात नाही, त्यामुळं. तर मग वरससाठी ना भेंडी बनवणार होते मी. तर चपात्या म्हटलं आधी बनवून घेते. तर आज मला गावाला जायचं होतं आणि बसने मी कधीच जात नाही. वरद लहान होता तेव्हा एकदा मी बसने गेले होते, त्याच्यानंतर मी आज बसने चालली आहे. बसचा प्रवास मी कधीच करत नाही, का नाही करत ते पुढं सांगतेच. तर त्याआधी नाही तर सगळा स्वयंपाक आहे ना तो पटपट उरकून घेते. त्यानंतर ना मला आंघोळ वगैरे करून बाकीचं पण माझं आवरायचं आहे, कारण की ना मला जेवढं लवकर जाता येईल ना तेवढं लवकर जायचं आहे. कारण की ना परत ऊन पण होणार खूप आणि बसमध्ये मग मला त्रास पण होतो, त्यामुळं. तर बसमध्ये न जाण्याचं कारण हेच आहे की मला उलट्यांचा त्रास होतो. तर इथं ना माझी शिमलाची भाजी शिजून तयार झाली होती. आता शिमलाची भाजी ना शिजून थोडीशी कमीच होते. तर आता ना मी भेंडी पण करून घेतली होती. तर लहान मुलांची ना फेवरेट असते भेंडी. तर इथं वरससाठी अशी मिठातली भेंडी केली होती. त्यानंतर ना मी इथं ना चहा बनवला होता माझ्यासाठी आणि म्हटलं खाऊन जाऊया पोटभर, म्हणून ना चहा चपाती खायला घेतली. तर वरद आणि त्याचे पप्पा मला ना बस स्टँडला इथं सोडवायला आले. तर मोशीमध्ये इथं मी स्टँडवरती आले बसच्या बसण्यासाठी. तर मला इथूनच जायचं होतं गावाला. आता मी कोणत्या गावाला चालले ते सांगते. तर मी जुन्नर तालुक्यामध्ये राहते. आळेफाट्याला जायचं होतं मला, तर त्या बसचीच वाट पाहत होतो इथं. सकाळी सकाळी भरपूर जण होते बसला बसण्यासाठी. 1-2 बस गेल्या, त्यानंतर बस मिळाली मला आणि मी तिकीट काढलं. तर आता कितीतरी वर्षांनी मी बसमध्ये बसले होते आणि ना जास्त इथं ह्या बसमध्ये गर्दी नव्हती. महिलांना बसने प्रवास करण्यासाठी ना जरा कमी तिकीट असतं, तसं बसने प्रवास केलेलं चांगलंच असतं. पण मला जमत नाही, कारण मला ना उलट्या खूप होतात आणि मला बसमध्ये ना खूप घाबरल्यासारखं होतं. म्हणजे मला ना जर हवा नाही लागली किंवा असा वेगळा वास आला बसमध्ये तर कसं तरी होतं. तर आता राजगुरुनगरपर्यंत ना मी पोहोचले होते. ही बस मला नारंगावपर्यंत होती आणि नारंगावमधून ना परत बदलायची होती. आता ही लालपरी आहे, पण आता लालपरीमध्ये ना खूप सारे बदल झालेले आहे. जेव्हा मी 4 वर्षापूर्वी गेले होते ना बसने, तेव्हा ती बस एवढी खराब होती, एवढी धडधड धडधड आपटत होती ना, की त्यामध्ये ना परत बसायची इच्छाच नाही झाली. वरदला घेऊन गेले होते. वरद तर त्यावेळेस ना म्हणायचा का किती खराब आहे, इथं कागद पडलेत, हे झालं आहे ते झालं आहे. तो परत ना परत कधीच बसमध्ये बसला नाही. तर त्याला आम्ही ना टू व्हीलरवरतीच गावाला जातो. तर इथं ना मला जागाच नाही मिळाली. तर नारंगावमधून ना परत दुसरी बस पकडली आणि एवढी गर्दी होती की ह्या असं ना हात वरती लटकून जायला लागलं, कारण बसायला जागाच नव्हती. तर आता मी इथं येऊन पोहोचले. तर मी ह्याच कामासाठी आले होते आळ्याफाट्याला ना. तर माझ्या सासू-सासऱ्यांनी ना हा फॉर्म भरलेला होता. तर माझ्या सासूबाईंचा माझा दोघींचा पण भरला होता. तर हा कामगार योजनेचा फॉर्म होता. तर पाठीमागं इथं पत्रकार पण आलेले आहेत, ते पण व्हिडिओ करत होते. तर इथं एवढी मोठी लाईन होती ना की आता कधी नंबर येईल ना हे माहीतच नव्हतं. भरपूर म्हणजे भरपूर लाईन होती. तरी काही लोक तर पहाटे 5 पासून येऊन बसले होते. मला इथं पोचायला 10 वाजले होते. मी 10 वाजता आले होते आणि ऊन तर एवढं होतं ना, वरतून तर ऊन खूप झालेलं होतं आणि 12चं ऊन, त्यातल्या त्यात गरमी एवढी होती ना, मला अक्षरशः घाम चाललेला होता. आणि पाण्याची बॉटल तर सोबतच होती. पाणी तर मी सारखीच पित होते आणि सारखीच घड्याळात पाहत होते की अजून किती वेळ लागेल, अजून किती वेळ लागेल. कारण मला परत रिटर्न पुण्याला पण जायचं होतं, कारण वरदला मी यांच्याजवळच ठेवून आले आणि यांनी पण सुट्टी टाकली होती. त्यांचं काम हे घरूनच करत होते ऑफिसचं, आणि त्यामुळे मला परत रिटर्न जायचं होतं. आणि आता आमचा 1:30 वाजता नंबर लागला आणि ना असं वाटलं की उगीच हा फॉर्म भरला, एवढं तिथं ना त्रास झाला उन्हामध्ये.
त्यानंतर ना मी मिसळ वगैरे खाल्ली आणि मी परत ह्या लालपरीमध्ये बसले. माझा परत परतीचा प्रवास चालू झाला पुण्याकडचा. आणि ना आता तर विंडो सीटच होती, त्यामुळं ना हवा तर भरपूर लागणार होती, पण ना बसमध्ये बसून बसून ना खूप कंटाळा येतो. लवकर बस ना पोहोचतच नाही. आता मी तोंडाला बांधलं होतं कारण मी सांगितलं मला त्रास होतो. तर ना मी माझी ना एक स्टोरी सांगते लहानपणीची, जेव्हा मी पहिल्यांदा लालपरीमध्ये बसले होते. माझ्या आजीसोबत ना मी तिच्या माहेरी गेले होते, तेव्हा मी बसमध्ये बसले होते. त्यावेळेस पण मला ना पहिल्यांदा बसले होते आणि उलट्या झाल्या होत्या. आणि ना जेव्हा झाडं बस पळत होती आणि मी माझ्या आजीला विचारलं होतं की ही झाडं का पळतात, तेव्हा माझी आजी म्हटली होती, अगं बस पळती आहे, झाडं नाही पळत. पण बसमधून बाहेर बघताना ना असं वाटायचं की डोंगर झाडं सगळेच पळतात आहे. तर असा होता माझा तो पहिला अनुभव आणि तोच मला ना आठवत होता इथं बसमध्ये बसल्यावर. आणि लालपरीमध्ये ना आता खूप बदल केलेले आहे, सीट वगैरे छान बसवलेले आहेत. आणि इथं ना हे कचरा टाकायला बनवलं आहे की वस्तू ठेवायला बनवलं आहे काय माहिती, पण खाली कचरा टाकतात लोक, त्यामुळे ते कचरा टाकण्यासाठीच बनवलेलं असेल. बाटलीसाठी पण छान बनवलेलं आहे, बॅग अडकवण्यासाठी पण हुक बनवलेला आहे. भरपूर असं लालपरीमध्ये चेंजेस झालेले आहे. नाहीतर 4 वर्षापूर्वी लालपरीची अशी अवस्था होती ना की धडधड 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 जातपर्यंत अंग दुखून जायचं, एवढं लालपरीची बेकार अवस्था होती. तर आता मी घरी जायचीच वाट पाहत होते आणि फायनली ना 3 वाजता मी घरी पोहोचले. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.